नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। नागपंचमीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे। या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। 2025 मध्ये नागपंचमी दिनांक 29 जुलै मंगळवार रोजी येत आहे। नागपंचमीचे धार्मिक महत्त्व। नागपंचमी का साजरी करतात? हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात। नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत। भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात, त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे। श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपूजेला नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचाही कृपा आशीर्वाद प्राप्त होता येते। या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापांबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते। ज्या व्यक्तींना काळ सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात। नागपंचमीची पौराणिक कथा आता आपण पाहूया। यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो। एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता। शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिलावरून गेले आणि नागिनीचे पिल्ल मरण पावले। रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला। त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली। तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला। नागपंचमी कशी साजरी करावी? नागपंचमीची पूजा। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो। बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात। घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्यांची पूजा केली जाते। नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते। काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते। नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो। नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे। सर्व महिला एकत्र येऊन झोका देखील खेळतात। नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये? नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये। चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये। शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा कापून ठेवतो। तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये। कुठलाही भाजीपाला कापू नये। या दिवशी तव्याचा वापर करू नये। आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो, त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्या खातात। नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही। पहिले महिला सापांसाठी दूध घेऊन जायच्या, पण आता मात्र म्हणतात सापांना दूध पाजणे टाळावे। हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक देखील आहे। अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नागपंचमीची संपूर्ण माहिती पाहिली। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।